आणि आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा पार पडतोय आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती होणार का, त्याची घोषणा होणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरेंच्या उपस्थितीत गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा होतोय। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे का? आज तरी युतीची घोषणा होणार का? कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आणि एकूणच लगबग? नक्कीच श्रद्धा, जर पाहायला गेलं तर आजचा तातडीचा जो मेळावा आहे तो राज ठाकरेंनी बोलवलेला आपल्याला पाहायला मिळते। आजचे वेगवेगळे विषय असू शकतात। राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार हे खरं तर पाहण्यासाठी शिवसैनिक जे आहेत ते MMRD जे पूर्ण रिजन आहेत तिथून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये मुंबई तर असेलच, सोबतच ठाणे असू दे किंवा नवी मुंबई असू दे, या संपूर्ण भागातील जी लोक आहेत ती आता टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। जी तयारी आहे ती सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख श्रद्धा आज राज ठाकरे याच्यावरतीच बोलतील की जे मतदार यादी जे फेराफळ झालेला आहे किंवा वेगवेगळ्या ज्या क्युरीज ज्या राज ठाकरेंनी काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरती आणखी काय त्यामध्ये राज ठाकरे ऍड करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा अशा टॅगलाईन खाली हा संपूर्ण जो मेळावा आहे तो पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि प्रत्येक स्थानिक लेवलच्या BLO पासून ते जे मनसेचे नेते आहेत ते खरं तर या संपूर्ण मेळाव्याला हजर असतील। त्यामुळे जवळपास 10,000 BLO या संपूर्ण परिसरात असतात। त्यामुळे स्थानिक पातळीपासून ते नेत्यांपर्यंत संपूर्ण जे मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतील। मात्र जी तयारी आहे ती आता जी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर माझ्या कॅमेरामॅन विजयला विनंती करेन की आता जे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येत असल्याचं आपल्याला जी भावना आहे ती सुद्धा या संपूर्ण मनसैनिकांमध्ये पाहायला मिळते। संपूर्ण जे नेत्यांमध्ये जे आहेत ते आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर ही जी तयारी करण्यात आलेली आहे, काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल। अपडेट घेत राहू नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।